नाशिकसह राज्यभरात महायुतीला लाडक्या बहिणींनी तारलं। नाशिकात 2019च्या तुलनेत महिलांच्या मतदानात 9% वाढ। महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरली। लाडकी बहीण या योजनेचा मतदानावर थेट परिणाम पाहायला मिळाला। 2019च्या तुलनेत यंदा एकूण मतदानात 5.37% वाढ झाली, तरी महिलांनी केलेल्या मतदानात तब्बल 9% वाढ झाली आहे। दुसरीकडे पुरुषांच्या मतांमध्येही 3.25%ची वाढ झाली आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांचं मतदान वाढल्याचं स्पष्ट होत आहे। लोकसभेत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना राज्यातही सुरू केली। या योजनेवर विरोधकांकडून टीका होत असतानाच निवडणुकीचा बिगुल वाजला आणि ही योजनाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरली। जाणकारांकडून असं बोललं जात आहे। बुधवारी झालेल्या मतदानामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांमध्ये महिलांनी यंदा अधिक मतदान केलंय। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये देखील लाडक्या बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात महायुतीला महिलांनी तारलं असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।